गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. यावर्षी 27 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी आपल्या सर्वांच्या घरी आपले सर्वांचे आवडते लाडके गणपती बाप्पा यांचे आगमन होणार आहे. या दिवशी गणेशाची पार्थिव मूर्ती आणून त्याची स्थापना करायची असते आणि त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून एका विशिष्ट पद्धतीने प्राण आणायचे असतात. या सर्व पूजाविधीसाठी सर्वांनाच गुरुजी उपलब्ध होतील असं नाही किंवा सर्वांनाच गुरुजींना बोलवून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून घेणे शक्य होईल असं नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत घरच्या घरी जे काही साहित्य तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची आहे तेही कोणतेही संस्कृत मंत्र स्तोत्र न म्हणता अगदी मराठीमध्ये मंत्र बोलून स्थापना कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त, संपूर्ण साहित्य, आरती अशी सगळी माहिती शेअर करणार आहे. आणि संस्कृत मंत्र स्तोत्र हे सर्वांनाच म्हणता येतील असं नाही. बऱ्याच जणांनंतर त्याचे उच्चारसुद्धा अवघड वाटतात. म्हणून प्रत्येक संस्कृत मंत्र आणि त्या मंत्राचा मराठी अर्थ म्हणून या व्हिडिओमध्ये पूजा करून तुम्हाला दाखवणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओमध्ये अशी पूजा पद्धत दाखवली आहे, त्या व्हिडिओमध्ये तशी पूजा पद्धत दाखवली आहे, या व्हिडिओमध्ये अगोदर ही गोष्ट केली आहे आणि मी तर ती विधीनंतर केलेली आहे व माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना, माझी चुकीची तर पूजा झाली नाही ना, असे कोणतेही प्रश्न मनामध्ये आणू नका आणि अशा भानगडीत पडू नका. कारण देव हा भक्तीच्या आणि शुद्ध भावाच्या भुकेला आहे. आपण किती शुद्ध अंतःकरणाने मनापासून पूजा करत आहोत हे महत्त्वाचं आहे. कोणतीही पूजा आपण मनापासून केली की ती देवापर्यंत पोहोचते. आणि सर्वात महत्त्वाचं, देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाही. त्यामुळे तुम्हाला जशी जमेल तशी पूजा तुम्ही करा आणि तुम्ही ज्या पद्धतीने पूजा करत आहात तीच पद्धत योग्य आहे असे माना. नाहीतर या व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी तसं सांगितलेलं आहे, मी तर अशी पूजा केलेली आहे, मग माझी पूजा करण्याची पद्धत ही चुकीची आणि समोरच्याची बरोबर असं अजिबात नाही आहे. प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे ज्या पद्धतीने पूजा केल्यानंतर तुम्हाला घरात प्रसन्नता वाटते, तुमचं मन प्रसन्न होतं, त्यानुसारच तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ती भगवंतापर्यंत पोहोचेल. घरामध्ये गणपती बसवण्यासाठी गणपतीचे मुख म्हणजेच गणेशाचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला येईल या पद्धतीने घरात जागा निवडायची आहे. ती जागा स्वच्छ करायची आहे. त्या जागेवर जे काही तुम्हाला डेकोरेशन करायचं, सजावट करायची ती करून घ्यायची आहे आणि त्यासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढायची. मुख्य दरवाज्यात रांगोळी काढायची. उंबरठ्याला हळदीचे लेपन करून घ्यायचं. मुख्य दरवाजाला आंब्यांच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावायचे आहे आणि मुख्य दरवाजावर एक कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचे आहे. आणि देवपूजा झाल्यानंतरच गणपतीची स्थापना करायची आहे. नाहीतर घरातील देवपारशे आणि गणपतीची स्थापना आपण करतो आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहे. पंचांगानुसार चतुर्थी तिथी ही 26 ऑगस्ट 2025ला दुपारी 1:54 सुरू होईल आणि 27 ऑगस्ट 2025ला दुपारी 3:44 संपेल. उदय तिथीनुसार आपल्याला गणेश चतुर्थी 27 ऑगस्टला साजरी करायची आहे. गणेश स्थापनेचा मुहूर्त 27 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 1:45 आहे. दुसरा माध्यान्ह मुहूर्त हा सकाळी 11:05 ते दुपारी 1:40 आहे. या दोन मुहूर्तामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली तर अतिशय उत्तम आहे, अगदी सोन्याहून पिवळं. पण काही कारणाने शक्य झालं नाही तर काहीही हरकत नाही. दिवसभरामध्ये या दिवशी तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता. घरामध्ये जिथे तुम्ही गणपतीची स्थापना करणार आहात, जिथे डेकोरेशन केलेले आहे तिथे एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यावर तांदूळाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं किंवा तांदळाची रास टाकायची आणि त्या स्वस्तिकावर किंवा राशीवर
आवर्जून हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता आपण गणपती स्थापनेसाठी लागणारे साहित्य बघूया. या साहित्यापैकी काही साहित्य आपल्या घरी असेल, काही नसेल सुद्धा तरीसुद्धा चालेल. जे आपल्याकडे साहित्य आहे त्यामध्येच आपल्याला पूजन करायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला 5 खारीक लागणार आहेत, 5 हळकुंड लागणार आहेत, 5 1 रुपयाची नाणी लागणार आहेत, 5 सुपारी, 5 बदाम, कलशात टाकण्यासाठी 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळद कुंकू घ्यायचं आहे. हे ओलं करून घ्यायचं आहे वस्त्रमाळी रंगवण्यासाठी किंवा स्वस्तिक काढण्यासाठी. याचबरोबर विड्याची पाने घ्यायची आहेत, यालाच नागवेलीची पाने देखील म्हणतात. तांदूळ घ्यायचे आहे, तांदूळाची रास टाकण्यासाठी किंवा स्वस्तिक काढण्यासाठी. 2 वस्त्रमाळी घ्यायचे आहेत, ज्याला आपण कापसाचे वस्त्रसुद्धा म्हणतो आणि ह्या रंगवून घ्यायच्या आहेत. 2 अगरबत्ती घ्यायची आहे, धूप घ्यायची आहे, 2 लांब वाती घ्यायच्या आहेत, त्या एकत्र करून घ्यायच्या आणि तेलाच्या दिव्यामध्ये आपल्याला त्या लावायच्या आहे. याचबरोबर 2 फुलवाती घ्यायच्या तुपाचा दिवा लावण्यासाठी आणि 2 छोटे छोटे कापसाचे तुकडे घ्यायचे आहेत. 1 हळदीमध्ये रंगवून आणि 1 कुंकवामध्ये रंगवून ते वस्त्र म्हणून गणपतीच्या डोक्यावर ठेवायचे आहेत. आपल्याला 2 वस्त्र घ्यायचे आहेत. 1 वस्त्र आपले हळदी कुंकवाचे हात पुसण्यासाठी, तर दुसरे वस्त्र गणपती स्वरूप सुपारी पुसण्यासाठी. तेलाच्या दिव्यासाठी दिवा घ्यायचा आहे आणि तुपाच्या वाती लावण्यासाठी निरांजन घ्यायचं आहे. ही सर्व तांब्या पितळीची जी भांडी आहेत ती स्वच्छ करून घ्यायची आहेत. त्या भांड्यांना पाण्याचे डाग वगैरे पडलेली नसावीत. दोन्ही दिव्यांना आसन देण्यासाठी छोट्या छोट्या डिश आपल्याकडे असतील तर त्या घ्यायच्या आहेत. सुपारी स्वरूप जो गणपती आहे त्या गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी गूळ खोबरं, त्यासोबतच वाटीमध्ये पंचामृत किंवा दूध अभिषेकासाठी, पेला पळी व त्यामध्ये पाणी, अगरबत्ती लावण्यासाठी स्टँड, घंटी आणि धूप लावण्यासाठी किंवा कापूर आरती करण्यासाठी 1 स्टँड घ्यायचा आहे. आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवल्यानंतर पाणी ठेवण्यासाठी 1 छोटासा गडू घ्यायचा. नैवेद्यासाठी मोदक आवर्जून घ्यायचे आहेत. लाडू तुम्हाला शक्य असेल तर लाडूसुद्धा घ्यायचे आहेत. कलश मांडण्यासाठी 1 तांब्याचा तांब्या, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. लाल वस्त्र चौरंगावर किंवा पाटावर अंथरण्यासाठी, 1 नारळ कलशावर ठेवण्यासाठी, ताम्हण अभिषेक करण्यासाठी, फुलं घ्यायची आहेत आणि समोर ठेवण्यासाठी फळं घ्यायची आहेत. तुम्ही 5 वेगवेगळ्या प्रकारची फळं घेऊ शकता किंवा एकाच प्रकारची 5 फळं घेऊ शकता. सर्वप्रथम कलश मांडणीसाठी आपण जो तांब्या घेणार आहोत त्यावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि उभ्या 5 रेषासुद्धा खालून वरती ओढून घ्यायच्या आहेत. 99% लोक संपूर्ण पूजाविधी ही व्यवस्थित करतात, पण एक चूक ही नकळतपणे करतात. ती म्हणजे जो आपण तेलाचा दिवा लावणार आहोत त्या तेलाच्या दिव्याने देवांना ओवाळतात. पण असं कधीही करायचं नसतं. तेलाच्या दिव्याने मनुष्याला ओवाळायचं असतं आणि तुपाच्या निरंजनाने देवाला ओवाळायचं असतं. त्यामुळे 1 तेलाचा दिवा आणि सोबतच 1 तुपाचा दिवासुद्धा या पूजामध्ये आवर्जून लावायचा आहे आणि ओवाळताना तुपाच्या निरंजनाने ओवाळायचं आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करतो. त्यामुळे सर्वप्रथम थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावर 1 तेलाचा व सोबतच तुपाचा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. या दोन्ही दिव्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि ही पूजा करत असताना ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी असे म्हणायचे आहे. तुम्ही मराठीमध्ये देखील म्हणू शकता, हे दीपदेवता मी तुम्हाला गंध अक्षदा अर्पण करीत आहे. माझा तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. नंतर आपल्या डाव्या हाताला घंटी ठेवायची. घंटीला हळद कुंकू अक्षदा वाहून फूल अर्पण करायचं आणि म्हणायचं, हे घंटी देवता मी तुम्हाला गंध अक्षदा फूल अर्पण करत आहे. नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. नंतर आपल्याला आचमन करायचे आहे. आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पळीने पाणी घ्यायचं आहे आणि ते पहिल्या वेळेस प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः. दुसऱ्या वेळेस सेम पहिल्यासारखंच पाणी हातावर घ्यायचं, प्यायचं
आणि म्हणायचं ओम नारायणाय नमः. तिसऱ्या वेळेस देखील असंच पाणी घ्यायचं, प्यायचं आणि म्हणायचं ओम माधवाय नमः. आणि चौथ्या वेळेस हातावर पाणी घेऊन ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे. आचमन केल्याने आपल्या शरीराची व मनाची शुद्धी होते. त्यानंतर संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल घ्यायचं आणि आपल्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य राहावं, मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळावा यासाठी मी गणेशाची स्थापना करत आहे. जे काही तुम्हाला बोलायचं आहे चांगलं आपल्या कुटुंबासाठी ते बोलायचं आणि हातातलं जे पाणी वगैरे सगळं आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे. हात स्वच्छ करायचे आणि खऱ्या अर्थाने पूजेला सुरुवात करायची. सुरुवातीला आता आपण कलशाची स्थापना करूया. जो आपण कलश कुंकू लावून स्वस्तिक काढून घेतलेला होता त्यामध्ये पाणी भरायचं. हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी ठेवायची, विड्याची 5 पाने ठेवायची आणि त्यावर पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा. लक्षात असू द्या, कोरडा नारळ कधीही ठेवायचा नाही. अगोदर नारळ ठेवताना तो वाजवून घ्यायचा, पाणी आहे ही खात्री करून घ्यायची. कोणी ओटीमध्ये दिलेला नारळ नसावा किंवा सत्कार समारंभात मिळालेला नारळ नसावा. हा जो कलश आहे तो ठेवण्यासाठी थोडीशी तांदळाची रास टाकायची, त्यावर हळद, कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर हा कलश ठेवायचा आहे. त्यानंतर जे काही स्वस्तिक तांदळाची रास काढलेली असेल त्यावर हळद, कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि सर्वात अगोदर गणपती स्वरूप सुपारीची किंवा आपल्या देवघरातील जी गणपती बाप्पाची पितळीची मूर्ती असते त्याची स्थापना करायची आहे. ताम्हणामध्ये ती मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आणि सुरुवातीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे. त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालायचं आणि म्हणायचं श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी. किंवा दूध वापरत असाल तर दूध स्नानम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणू शकता, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालत आहे. त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं. त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणू शकता, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे. त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा ती सुपारी स्वरूप गणपती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची. 2 विड्याची पाने घ्यायची, त्यावर अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर ही गणपती स्वरूप सुपारी किंवा मूर्ती ठेवायची आहे. आणि विड्याचे पाने नसतील तर एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये अक्षदा ठेवायची आणि त्यावर ही सुपारी किंवा गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आणि म्हणायचे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला आसनावर स्थान दिलेले आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, दुर्वा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं. त्यावेळेला म्हणायचं गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी. म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध, अक्षदा आणि फूल अर्पण करीत आहे, माझा तुम्हाला नमस्कार असो. नंतर धूपदीप दाखवायचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि म्हणायचे धूपम दीपम समर्पयामी नैवेद्यार्थ नैवेद्यम समर्पयामी. म्हणजे हे देवा मी तुम्हाला धूप दीप ओवाळत आहे आणि नैवेद्य दाखवत आहे. त्यानंतर कलशाचे पूजन करायचं आहे. कलशाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत, वस्त्र, माळ, फूल अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे कलश देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधम अक्षदा पुष्पम समर्पयामी धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी. मराठीमध्ये म्हणू शकता, हे कलश देवता मी तुम्हाला गंधाक्षदा, फूल, धूप अर्पण करत आहे, दीप ओवाळत आहे. त्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाच्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती जागेवर ठेवून घ्यायची आणि त्यावेळेला म्हणायचे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला आसनावर स्थान दिलेले आहे, स्थानापन्न व्हावे. या मूर्तीवर आपण अभिषेक करू शकत नाही, कारण एकतर ही मूर्ती शाडूची असते किंवा PUPची असते. त्यामुळे हातामध्ये एक फूल घ्यायचं आणि ते फूल पाण्यामध्ये बुडवून त्या मूर्तीवर पाणी शिंपडायचं आणि म्हणायचं शुद्धोदक स्नानम समर्पयामी. म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे. त्यानंतर पंचामृतामध्ये ते फूल बुडवायचं.
ते शिंपडायचं आणि म्हणायचं, श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे. त्यानंतर परत स्वच्छ पाणी शिंपडायचं आणि म्हणायचं, श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, दुर्वा अर्पण करायच्या. जी वस्त्रमाळ आपण रंगवून घेतलेली आहे ती अर्पण करायची. 2 कापसाचे वस्त्र आपण घेतले होते ते हळद कुंकामध्ये बुडवून ते देवाच्या डोक्यावर ठेवायचे आणि म्हणायचं आहे, श्री महागणपते नमः गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणू शकता, हे गणपती देवता, मी तुम्हाला गंध अक्षदा फूल अर्पण करत आहे, स्वीकार करावा. त्यानंतर आपल्याला या मूर्तीमध्ये प्राण आणायचे आहेत. प्राणप्रतिष्ठा करण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे एकतर तुम्ही आपला उजवा हात गणपतीच्या छातीवर ठेवायचा, डावा हात आपल्या स्वतःच्या छातीवर ठेवायचा आणि प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणायचा. तुम्हाला स्क्रीनवर प्राणप्रतिष्ठा मंत्र दिला जाईल. त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे तुपात बुडवून दुर्वाची जुडी गणपतीच्या डोक्यापासून पायापर्यंत सर्व अंगांना स्पर्श करत आणायची आणि म्हणायचं, गणपती बाप्पा, तुमच्यामध्ये प्राण आलेले आहेत. आणि ती जुडी गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवायची. त्यानंतर एकावर एक 2 अशी 5 विड्याची पानं म्हणजे एकूण 10 पानं समोर ठेवून घ्यायची आहेत. देठ देवाकडे असावं आणि त्या सर्व पानांवर 1 हळकुंड, 1 सुपारी, 1 खारीक, 1 बदाम ठेवून घ्यायचा आहे आणि 1 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. त्यावर हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, नमस्कार करायचा, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. या व्यतिरिक्त 5 फळं तुम्ही नैवेद्यात ठेवू शकता. लाडवांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. नैवेद्य झाल्यानंतर आरती करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पाची, त्यानंतर आपल्या कुलदेवतेची, नंतर कुलदेवीची, विठ्ठलाची आणि शेवटी गुरुची आरती करून आपल्याला कापूर आरती करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाचा जय जयकार करायचा आणि क्षमा प्रार्थना करायची आहे. हे गणराया, आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात, सर्व देवांचे प्रिय आहात. हे विनायका, आपण ज्ञानसंपन्न आहात. आपल्या चरणी माझा नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. हे गणपती बाप्पा, आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा. आजची पूजा करताना माझ्या हातून कळत न कळतपणे काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा. हे प्रभू, मला मंत्र आणि भक्ती येत नाही, मी अज्ञानी आहे आणि आज मी जी पूजा केली आहे ती कृपा करून मान्य करून घ्या आणि माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा. मी केलेल्या पूजेवर प्रसन्न राहा. माझ्या घरात तुमच्या येण्याने सुख, शांती, समृद्धी राहू द्या. मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभू द्या. हे गणपती बाप्पा, तुमच्या आशीर्वादाने जर तुमच्या घरी उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी प्रार्थना करायची. तुमच्या घरामध्ये नोकरी करणारी मंडळी असेल तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची. आणि शेवटी माझं घर कायम धनधान्याने भरलेलं राहू द्या अशी विनंती करायची. आणि हो, गणपतीबद्दल मी तुम्हाला आज जी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल किंवा अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार.